नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा। मी डॉक्टर निखिल हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। आणि मित्रांनो, गणेशोत्सव चालू आहे, तर गणेशाला वंदन करून त्याची आठवण काढून नमन करून कार्यक्रमाला सुरुवात करूया। तर मोरया मोरया मी बाळधाने, तुझीच सेवा करू काय जाणे, अन्याय माझे कोट्यान कोटी, मोरेश्वराबा तू घाल पोटी, मोरेश्वराबा तू घाल पोटी। बरोबर मित्रांनो, गणेशोत्सव आपल्याला जोडतो, सगळ्यांना एकत्र करतो। तर मानवी इतिहासात असे पण काही आजार आहेत की ज्याच्यामुळे व्यक्ती समाजापासून तोडला जातो किंवा जे समज असतात, गैरसमज असतात, त्याच्यामुळे तो व्यक्ती समाजापासून दूर होतो। आज आपण अशाच दोन आजारांविषयी चर्चा करणार आहोत। तर आजचा आपला विषय आपण बघूया। आजचा आपला विषय आहे क्षयरोग, कुष्ठरोग या विषयीची जनजागृती, क्षयरोग आणि कुष्ठरोग जनजागृती। बरोबर। आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करायला पुण्याहून डॉक्टर अशोक रणदिवे आणि मुंबईतलेच आपले डॉक्टर विवेक पै आलेले आहेत। तर दोन्ही डॉक्टरांचं हार्दिक स्वागत करतो कार्यक्रमामध्ये। नमस्कार। वेलकम सर, नमस्कार। आणि सुरुवात करूया डॉक्टर अशोक रणदिवे यांच्याकडून। पुण्यनगरीतून आलेले आहेत, पुण्यातून आलेले आहे, सांस्कृतिक शहर आहे। आपण सहाय्यक संचालक आहात क्षयरोग कार्यालय पुणे येथे। आपण कम्युनिटी मेडिसिन मध्ये एमडी केलंय। कम्युनिटी मेडिसिन म्हणजे सामाजिक आरोग्यशास्त्र किंवा ज्याला आपण जन औषध वैद्यकशास्त्र असंही म्हणतो। आपण सार्वजनिक आरोग्य विभागात महाराष्ट्र शासनाच्या सेवेत गेली अनेक वर्ष तुम्ही आपली सेवा देत आहात। प्राथमिक आरोग्य केंद्र आणि पासून ते जे जिल्हास्तरीय म्हणा, तालुकास्तरीय म्हणा, राज्य स्तरावर देखील आपण कार्य केलेले आहेत। तर हे आहेत डॉक्टर रणदिवे सर। आणि दुसरे जे आपले तज्ञ पाहुणे आहेत डॉक्टर विवेक वासुदेव पै, यांची ओळख तुम्हाला करून देतो। आपण त्वचारोग तज्ञ आहात, आपण कुष्ठरोग तज्ञ आहात आणि आपण संचालक आहात मुंबई कुष्ठरोग जे प्रकल्प आहे मुंबई, ते आपण संचालक आहात। आपण तज्ञ सल्लागार आहात, कुठे तर सहसंचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग आणि क्षयरोग विभाग महाराष्ट्र राज्यासाठी आणि राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम भारत सरकारसाठी। आपण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक शोध निबंध प्रकाशित केलेले आहेत। आपल्याला 2021 मध्ये डर्मा सेवा पुरस्काराने देखील सन्मानित केलेले आहे। तर मित्रांनो, असे आपले ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे आजचे पाहुणे डॉक्टर कार्यक्रमाला श्री गणेश आपण करणार आहोत। त्याआधी एक ध्वनी चित्रफीत आजच्या आपल्या विषयाविषयी आपण बघूया। तर पाहूया एक ध्वनी चित्रफीत। कुष्ठरोग एका जीवाणूमुळे होतो। हा एक संसर्गजन्य रोग आहे, जसा टीबी, डिफ्थेरिया इत्यादी। पण हा रोग बरा होऊ शकतो, फक्त उपचार न घेतलेल्या किंवा न घेणाऱ्या व्यक्तीकडून तो पसरतो। या रोगाची प्रामुख्याने सांगता येणारी लक्षणं म्हणजे कातडीवर रंगहीन डाग पडणं, त्या जागी उन्हाची जाणीव न होणं किंवा चिमटा घेतल्यास संवेदना न जाणवणं किंवा बधिरता येऊ लागणं, हात आणि पाय सुन्न पडणं, खूप जागी लाल चट्टे पडून तोंडावर, नितंबावर किंवा शरीराच्या इतर अवयवांवर देखील डाग दिसू लागतात आणि त्या भागावर सुन्नता येते। दुसरीकडे क्षयरोग म्हणजे टीबी हा संसर्गजन्य रोग असून तो मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या जीवाणूमुळे होतो। टीबी हा हवेतून पसरतो। टीबी असलेल्या व्यक्तीमुळे 10 किंवा जास्त निरोगी व्यक्तींना प्रतिवर्षी लागण होऊ शकते। टीबीची सामान्य लक्षणं सांगायची तर 3 आठवड्यापेक्षा जास्त कफ राहणं, कधीकधी कफावाटे रक्त पडणं, ताप,
खास करून रात्रीच्या वेळी वजनात घट, भूक मंदावणं इत्यादी आहे. तर मित्रांनो, महत्त्वपूर्ण असा आजचा आपला विषय. कार्यक्रमाला श्री गणेश करूया. शुभस्य शीघ्रम. तर डॉक्टर विवेक पै यांच्याकडून श्री गणेश करूया. सर, कुष्ठरोग म्हणजे नक्की काय आणि तो कसा होतो ते आमच्या मित्रांना सांगा प्लीज. नमस्कार. कुष्ठरोग म्हणजे एक सामान्य आजार आहे आणि तो जंतूमार्फत होणारा आजार आहे. या जंतूचं नाव आहे मायक्रोबॅक्टेरियम लेप्रे, ज्याचा प्रजनन काळ आहे तो दीर्घ आहे आणि त्यामुळे अधिशयन काल जो आहे तोही 2 ते 5 वर्षाचा असल्यामुळे ही लक्षणं थोड्या उशिरा लक्षात येतात. आणि महत्त्वाचं म्हणजे जे प्राथमिक लक्षणं आहेत ती म्हणजे त्वचेमध्ये, त्वचेच्या पोतामध्ये बदल आणि त्याच्यामध्ये जाडपणं, लालसर, चकाकणारी गुळगुळीत त्वचा आणि कानाच्या पाळ्या ह्या जाड होणं किंवा गाठी येणं, ते अशा प्रकारचं हे महत्त्वाचं लक्षण असतं. त्याच्यानंतर त्वचेवर कुठेही लालसर अथवा त्वचेच्या रंगापेक्षा फिका अशा प्रकारचे चट्टे, डाग, एक किंवा अनेक, आणि तो कुठेही असू शकतो, न खाजवणारा, न दुखणारा, आणि वैशिष्ट्य म्हणजे तो बधीर असतो. तर ही महत्त्वाची लक्षणं त्वचेवर असतात. आता हे जंतू मायक्रोबॅक्टेरियम लेप्रे हे त्वचेवर आणि महत्त्वाचं म्हणजे चेतातंतूवर आघात करतात आणि चेतातंतूवर आघात केल्यामुळे त्याचे होणारे संभाव्य परिणाम, ज्याच्यामध्ये चेतातंतूमध्ये सूज येणं आणि त्याच्यामुळे हातापायाला सुन्नपणा येणं आणि होणारी इजा आणि विकृती, हातांच्या बोटांमध्ये विकृती निर्माण होणं किंवा पायामध्ये जखमा होणं आणि भेगा पडणं, त्वचेमध्ये कोरडी पडणं. तर अशा प्रकारचे ही लक्षणं आहेत आणि ही लक्षणं ओळखणं लवकर फार अतिशय गरजेचे आहे. डॉक्टर विवेक पै, आम्हाला हे पण सांगा की आकडेवारी किती आहे, म्हणजे साधारण देशामध्ये कुष्ठरोगाचं प्रमाण किती आहे, महाराष्ट्रामध्ये किती आहे आणि कुठल्या जिल्ह्यामध्ये जास्त कुष्ठरोगाचे रुग्ण आपल्याला पाहायला मिळतात, त्याविषयी पण थोडी आम्हाला माहिती द्या. आता आकडेवारी म्हटल्यावर कुष्ठरोग हा एक ग्लोबल लेप्रसी आहे, जागतिक पातळीवर अनेक देशात आहे, पण मुख्यतः भारतामध्ये जवळजवळ 55 ते 60% हे ह्याचं प्रमाण हे आपल्याला आपल्या देशात दिसतं. आणि जगामध्ये जवळजवळ 2.25 लाख नवीन रुग्ण दरवर्षी शोधले जातात आणि तसंच भारतामध्येही जवळजवळ 1,35,000 ते 1,40,000 नवीन रुग्ण दरवर्षी सापडले जातात. अर्थात मधल्या कोविडच्या काळामध्ये याच्यामध्ये हा शोध कार्य हे मंदावलं गेलं आहे. पण इतर देशामध्ये जर राज्यस्तरावर पातळीवर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये आपल्या हा 3रा क्रमांक लागतो देशामध्ये, ज्याच्यामध्ये जवळजवळ 15 ते 16,000 17,000 नवीन केसेस, नवीन रुग्ण हे दरवर्षी सापडतात. आणि महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जरी असलं तरी काही ठराविक जिल्ह्यांमध्ये त्याचं प्रमाण जास्त आहे. उदाहरणार्थ विदर्भामध्ये जास्त प्रमाणात ह्याचं स्वरूप दिसतं आणि इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा आहे, पण त्याचं एंडेमिसिटी ज्याला म्हणतो त्याचं प्रमाण हे कमी आहे. बरोबर, फार महत्त्वपूर्ण माहिती अशी आहे. वळूया डॉक्टर रणदिवे यांच्याकडे. तर राष्ट्रीय कुष्ठरोग जो कार्यक्रम आहे तो काय आहे, त्याचं कामकाज कसं चालतं त्याविषयी जरा आम्हाला सांगा प्लीज. नक्कीच. साधारणपणे 1980 पासून आपल्याकडं राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम सुरू झाला. त्याच्याही आधी फार पूर्वी म्हणजे 1952 पासून राष्ट्रीय कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम सुरू होता. हा कार्यक्रम केंद्र सरकार पुरस्कृत आहे आणि आपण राज्य शासनाकडून हा कार्यक्रम सार्वजनिक आरोग्य विभागाकडून राबवला जातो. पूर्वीच्या काळी जो नियंत्रण कार्यक्रम होता त्याचं कारण असं होतं की आत्ता जसं सांगितलं की कुष्ठरोग हा बऱ्यापैकी त्या काळात असाध्य रोग समजला जायचा. कारण का तर त्याच्यावर उपचार पद्धती फारशी विकसित झालेली नव्हती. एक डॅप्सोन नावाचं एकमेव औषध होतं, त्याला आपण मोनोथेरपी म्हणायचो. ते डॅप्सोनवर सगळे पेशंट असायचे आणि मग डॅप्सोनमुळे रुग्ण बरं व्हायचं प्रमाण अत्यल्प होतं. फक्त रुग्णाला जी काही त्याच्यातनं विकृती वगैरे निर्माण होणार आहे ती थोडीशी पुढे ढकलली जायची. 1980 पासून
MDT इंट्रोड्यूस झाली. MDT म्हणजे मल्टी ड्रग ट्रीटमेंट. ह्याच्यामध्ये 3 औषधं आहेत. डॅप्सोन आहे, रिफाम्पिसिन आहे आणि क्लोफॅझेमिन आहे. याच्यामुळं मात्र लेप्रसीमध्ये फार फार मोठं परिवर्तन झालं. म्हणजे पूर्वीच्या काळी जे आपलं 10,000 लोकसंख्येमध्ये 1980च्या पूर्वीचं जर पाहिलं तर अगदी त्याच्या आधीच्या दशकात साधारणपणे 64-65 रुग्ण आपल्याला 10,000 लोकसंख्येमध्ये मिळायचे. पण ज्यावेळी हे MDT इंट्रोड्यूस झालं त्यानंतरच्या पुढच्या 10 वर्षात म्हणजे साधारणपणे 90च्या दशकामध्ये हे प्रमाण एकदम 3 किंवा 4 वर आलं. 10,000 लोकसंख्येमध्ये जे आपल्याला रुग्णाचं प्रमाण 64-65 होतं ते एकदम 3 आणि 4 वर आलं. आणि त्याच्याही पुढे जर आपण पाहिलं तर 2005 मध्ये आपण हे प्रमाण भारत देशानं 10,000 लोकसंख्येमध्ये 1 रुग्णापेक्षा कमी हे अचीव केलेलं अरे आहे. वा. ज्याला आता आपण लेप्रसीचं इलिमिनेशन झालं म्हणतो. आणि ह्याच्यासोबतच बरेच क्वालिटी इंडिकेटर्स पण चांगले झाले. म्हणजे जे विकृतीचं प्रमाण होतं ते कमी झालं. बरं. अशा बऱ्याच गोष्टी या कार्यक्रमामध्ये घडलेल्या आहेत. फारच छान. डॉक्टर पै आपल्याकडे वळतो आणि तुम्ही लक्षणाविषयी थोडा मला सांगितलंच आहे, पण त्याचे परिणाम रोग्यावर किंवा पेशंटवर काय होतात ते पण सांगा. मग ते मानसिक असो किंवा शारीरिक, त्याविषयी पण थोडी आम्हाला माहिती द्या. हां, निश्चित. आता मगाशी आपण उल्लेख केल्याप्रमाणे जी लक्षणं आपल्याला दिसतात ती लक्षणं सहसा कारण ह्या जंतूमध्ये एक विशिष्ट असं आहे की एक टॉक्सिक असं निर्माण करत नाही आणि ज्याच्यामुळे जी लक्षणं आहेत त्वचेवर म्हणा किंवा चेतातंतूवर म्हणा ती सहसा लक्षात येत नाही. आणि काही त्रास न झाल्यामुळे रुग्ण हे स्वतःहून दवाखान्यात येत नाही. आणि म्हणून शोधकार्याचं घराघरात जाऊन सर्वेक्षण करणं, जनजागृती करणं आणि त्याच्याबद्दल माहिती देऊन त्यांना शोधणं हे खूप गरजेचं आहे. आणि ह्याच्यामुळे होणारे संभाव्य परिणाम असे आहेत की जे संक्रमित आहेत, जे संसर्गिक आहेत, त्याच्यामुळे प्रसार साखळी हे चालू राहतं आणि त्याच्यामध्ये समाजामध्ये नवीन रुग्ण हे होत असतात. तसंच चेतातंतूवर परिणाम झाल्यामुळे त्याचे संभाव्य परिणाम हातावर विकृती येणं, हातापायामध्ये जखमा होणं आणि पायामध्ये जखमा होणं किंवा डोळ्याच्या पापण्यामध्ये लकवाग्रस्त होणं, तर अशा प्रकारचे अनेक विकृती निर्माण होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून जनजागृती, स्वतःहून हे लक्षण समजणं आणि स्वतःहून दवाखान्यात किंवा कुठल्याही आरोग्य केंद्रामध्ये जाऊन त्याची तपासणी करून घेणं, लवकर निदान आणि लवकर उपचार, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला निश्चितपणे टाळू शकतो. फारच छान. सरांनी सांगितल्याप्रमाणे लवकर निदान होणं गरजेचं आहे, लवकर उपचार मिळणं गरजेचं आहे. आणि सर मगाशी आपण ध्वनिचित्रफीतमध्ये पण बघितलं, वेगवेगळ्या विकृती जसं तुम्ही सांगितलं ते आपण बघितलं. तर मनात असा प्रश्न येतो सर की हा आजार जो आहे कुष्ठरोग तो पूर्णपणे बरा होतो का, त्याविषयी पण आम्हाला सांगा. निश्चित आपण खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला की हे सगळी लक्षणं ती त्वचेमध्ये असो किंवा चेतातंतूमध्ये असो आणि त्याचे संभाव्य होणारे परिणाम हे आपण डॉक्टर रणदिवेंनी पण उल्लेख केला, मल्टी ड्रग ट्रीटमेंट, बहुविध औषध उपचार प्रणाली जे 1981-82 मध्ये आपल्या देशात राबविण्यात आली. सर्व स्तरावर, राज्यस्तरावर, हळूहळू जिल्हा स्तरावर आणि आता संपूर्ण देशामध्ये त्याची अंमलबजावणी झालेली आहे. आणि त्याच्यामुळे अनेक रुग्ण कुष्ठमुक्त झालेले आहेत, ज्याला आपण लेप्रसी क्युअर्ड म्हणतो. आणि ती स्थिती जगामध्ये पण आहे. 16 मिलियन ही आकडेवारी जर पाहिली तर ह्याच्यापेक्षा मोठा पुरावा काय हवा की इतकं सक्सेसफुल बहुविध औषधोपचार प्रणाली आहे आणि एक सक्सेस स्टोरी आहे, एक यशोगाथा आहे. आणि त्याच्या आधारे आपण ठामपणे सांगू शकतो की कुष्ठरोग निश्चित पूर्णपणे बरा होतो. अर्थात लवकर ओळख, लवकर निदान आणि पूर्णपणे औषध कंप्लीट करणं. उपचारसुद्धा सोपा आहे. 6 ते 12 महिने कालावधी आहे. या 6 ते 12 महिन्यात आपण उपचार पूर्ण केल्यास अक्षरशः प्रभावित ही औषधं आहेत आणि त्याच्यामुळे कुष्ठरोग हा पूर्णपणे बरा होतो, हे सांगण्यास कुठेही अडचण नाही. फारच छान. मित्रांनो, आपल्याला कळतंय की
की जर तुम्ही 6 ते 12 महिने जसे आपले तज्ज्ञ डॉक्टर सांगतील त्याप्रमाणे सबुरी ठेवली आणि जो कोर्स आहे औषधांचा तो पूर्ण केला तर पूर्णपणे कुष्ठरोग बरा होऊ शकतो. आता वळूया डॉक्टर रणदिवे यांच्याकडे की राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम जो आपण ऐकतो तर त्याच्यामध्ये रुग्णांना कोणकोणत्या सुविधा उपलब्ध असतात त्याविषयी थोडं आम्हाला सांगा. नक्की. याच्यामध्ये एक म्हणजे सरांनी आता जी काही लक्षणं सांगितली आपल्याला डॉक्टर पैनी, की ह्याच्यामध्ये न खाजणारा न दुखणारा बधीर चट्टा असतो. त्याच्यामुळं असं होतं असं की पेशंट किंवा रुग्ण जो आहे त्याला माहीत नसतं की आपल्याला काहीतरी झालेलं आहे, कारण त्याला त्याचा काहीच त्रास नाही, दुखत नाही, त्याच्यावर संवेदना नाहीत. फक्त ते जर नोटीस झालं तरच त्याला वाटतं की काहीतरी स्किन पॅच आहे, आणि आपल्याकडे स्किन अवेअरनेस इतका नाही आहे बरोबर की जेणेकरून आपल्याला तो चट्टा मला लगेच आयडेंटिफाय झाला आणि यासाठी मी डॉक्टरकडे गेलं पाहिजे असं वाटत नाही, तो दुर्लक्ष केला जातो. त्यामुळं विभागाकडून आमच्याकडून दरवर्षी वेगवेगळ्या मोहिमांचं आम्ही आयोजन करतो की ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष जाऊन सर्वेक्षण करतो. त्यामध्ये शारीरिक तपासणी केली जाते, पुरुषांची पुरुषांकडून, स्त्रियांची स्त्रियांकडून, जेणेकरून त्यांना ज्या गोष्टी नोटीस झालेल्या नाहीत त्या केल्या पाहिजेत. एक तर डायग्नोसिसची ही पद्धत आहे. त्यानंतर आमच्या जे सगळी प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, ग्रामीण रुग्णालय असतील, शासनाच्या ज्या संस्था आहेत त्याच्यामध्ये सुद्धा जे रुग्ण येतात इतर कारणासाठी जरी आले तरी सुद्धा त्यांना समोर बघून काही स्किनच्याबद्दल काही प्रॉब्लेम आहे का बघून थोडंसं त्याबद्दलही निदानासाठी मदत केली जाते. एकदा का निदान झालं, आणि निदान करण्याची पद्धत पण सोपी आहे. आता जागतिक आरोग्य संघटनेच्या गाईडलाईन्स अशा आहेत की फक्त क्लिनिकल डायग्नोसिसवर हा रोग डायग्नोस होतो. म्हणजे याला काही कुठल्या लॅबोरेटरी चाचण्यांची वगैरे गरज लागत नाही. अगदी फार कमी रुग्णांना ह्या पद्धतीच्या चाचण्यांची गरज लागते. आपण बघतोच आहे टीव्हीवर स्क्रीनवर की अशा प्रकारे अशा पद्धतीचे हायपोपिगमेंटेड पॅचेस जे आहेत त्याच्यावरच निदान होतं. फक्त त्या चट्ट्यांवर संवेदना तपासली जाते, बधीर आहे किंवा नाही आहे, आणि त्याच्यावरूनच औषधोपचार दिला जातो. हा औषधोपचार 1 वर्ष आणि 6 महिने कालावधीचा आहे आणि तो मोफत दिला जातो पूर्णपणे. याला कुठल्याही प्रकारचं चार्जेस नाहीत आणि सगळ्या शासकीय संस्थांमध्ये मोफत औषधोपचार उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे आता आपल्याला काही मगाच्या चित्रफितीमध्ये काही विकृती दिसल्या, म्हणजे कोणाची बोटं झडलेली आहेत, कोणाचे नाक बसकं झालेलं आहे. तर आजच्या काळात जर विचार केला, आता मी बरेच वर्षापासून लेप्रसीमध्ये काम करत आहे, पण हे रुग्ण आता फार म्हणजे अगदी बोटावर मोजणे इतके सुद्धा आम्हाला आढळत नाहीत. अगदी थोडीशी विकृती म्हणजे काय, हाताची बोटं वाकडी होणं, पायाची बोटं वाकडी होणं, किंवा ज्याला आपण रिस्ट ड्रॉप म्हणतो, फूट ड्रॉप होतो, अशा पद्धतीची विकृती येतात. ते पण हा आजार आपल्याला निदानासाठी भरपूर वेळ देतो. म्हणजे लगेचच्या लगेच तुम्हाला डिसीज झालाय आणि लगेच काहीतरी विकृती डेव्हलप होईल असं ह्या आजाराच्या बाबतीत बिलकुल होत नाही. त्यामुळंच कदाचित थोडंसं डिलेड डायग्नोसिस होण्याचे चान्सेस असतात, आणि ह्याच्यावर मात करण्यासाठी आपल्या प्रोग्राममध्ये ह्या सगळ्या तरतुदी आहेत. त्याशिवाय हे जे पूर्वीचे पेशंट आहेत ज्यांना विकृती डेव्हलप झालेल्या आहेत, त्या काय एकदा विकृती झाली की ही कुष्ठरोगाची विकृती 100% पूर्ण बरी होत नाहीत. त्याच्यामध्ये काही रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरीज वगैरे आहेत, त्या सर्जरीजसुद्धा शासनाकडून मोफत केल्या जातात. त्यासाठी रुग्णाला प्रोत्साहन भत्तासुद्धा दिला जातो. शासकीय संस्थांमध्ये जर ह्याचं सर्जरी केली तर शासकीय संस्थेला काही अनुदान दिलं जातं, जेणेकरून त्यांनी पुढे जाऊन अजून ह्या सर्जरीज कराव्यात. त्यानंतर रुग्णाला वैयक्तिकदृष्ट्या जे काही आवश्यक गोष्टी असतील, उदाहरणार्थ पायाला जर बधिरता असेल तर त्याला सतत जखमा होतात पायाला. त्याच्यामुळे त्याच्यासाठी MCR फुटवेअरची तरतूद आहे. MCR म्हणजे मायक्रोसेल्युलर रबर, एक स्पेशल रबर असतं ज्याच्यामध्ये तुम्हाला पायाला फ्रिक्शन होणार नाही, अशा पद्धतीच्या MCR फुटवेअरची तरतूद आहे. जर कुणाला डोळ्यासाठी प्रॉब्लेम असेल तर त्यांना गॉगल्स दिले जातात. बोटांना काही विकृती असतील तर त्याला स्प्लिंट्स प्रोव्हाइड केले जातात. आणि हे सगळं आमच्याकडे सहाय्यक संचालक हे प्रत्येक जिल्हा स्तरावर आहेत, त्यांच्याकडे लाईन लिस्ट असते रुग्णांची. म्हणजे हे जे लेप्रसीचे पेशंट बरे झालेले आहेत तरी सुद्धा त्यांना काही विकृती आहे, तर त्यांनाही दरवर्षातून ज्या गरजेनुसार ह्या सगळ्या गोष्टी पुरवल्या जातात. याला आपण DPMR सर्व्हिसेस म्हणतो, डिसॅबिलिटी प्रिव्हेन्शन अँड मेडिकल रिहॅबिलिटेशन या अंतर्गत.
बरंच छान. तर मित्रांनो, बघितलं आपण की भारत सरकार आणि महाराष्ट्र राज्य सरकार कशा प्रकारे कुष्ठरोगाच्या निर्मूलनासाठी निशुल्क सेवा देत आहे. 6 महिने 1 वर्ष जे काही औषध आहेत म्हणा किंवा प्रोत्साहन भत्ता म्हणा किंवा सरांनी सांगितलं त्याप्रमाणे सोयी सुविधा उपलब्ध करून देतात. तर इथे मला गीतकार शैलेंद्रजींचं गाणं आठवतं कि किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है. बरोबर, गीतकार शैलेंद्रजींचं हे जन्मशताब्दी वर्ष देखील आहे. हे गाणं गुणगुणा तुम्ही. तोवर आम्ही छोटीशी विश्रांती घेऊन परत येतो. पाहत राहा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत आहे कार्यक्रमात ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. बरोबर मित्रांनो, आज आपण चर्चा करतोय कुष्ठरोगाविषयी, क्षयरोगाविषयी आणि जनजागृती करतोय आपण की काय काय करायला पाहिजे. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करायला पुण्याहून डॉक्टर अशोक रणदिवे आलेले आहेत आणि आपले मुंबईचेच डॉक्टर विवेक पै आपल्यासोबत आहेत. तर सुरुवात करूया डॉक्टर विवेक पै यांच्याकडून की कुष्ठरोगाविषयी आपण माहिती घेतली. आता दुसरा जो महत्त्वाचा पैलू आहे क्षयरोगाविषयी आम्हाला सांगा. क्षयरोग म्हणजे काय, तो कसा होतो, त्याची लक्षणं पण डॉक्टर पै आम्हाला प्लीज सांगा. आता क्षयरोग सुद्धा एक संसर्गिक आजार आहे आणि तो सुद्धा जंतूमार्फत होणारा आहे. त्याच्या संदर्भातही बऱ्याच प्रकारच्या स्टिग्मा आहे आणि अनेक गैरसमजुती आहेत. तर मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस नावाच्या जंतूने हा आजार होतो आणि तो महत्त्वाचा म्हणजे फुफ्फुसांना त्याचा परिणाम जास्त होतो. आणि महत्त्वाचे म्हणजे लक्षणं, जसं आपण कुष्ठरोगामध्ये चर्चा केली तसंच इथे सुद्धा 2-2 आठवड्यापेक्षा न थांबणारा खोकला असतो, 2 आठवड्यापेक्षा जास्त न थांबणारा ताप असतो, त्याच्यानंतर वजनामध्ये लक्षणीय घट होणं, त्याच्यानंतर भूक मंदावणं, त्याच्यानंतर वाटे रक्तस्राव होणं. तर अशा प्रकारचं आणि हिमॉप्टिसिस ज्याला म्हणतो, थुंकीमार्फत रक्त येणं आणि मानेवर गाठी किंवा त्वचेवर ट्युबरक्युलोसिस. तर अशा प्रकारची इतरही लक्षणं असू शकतात, पण ही सामान्य असतात, ही महत्त्वाची असतात आणि हे लक्षण ओळखणं आणि शोध कार्य याचं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यांना उपचाराखालील औषध उपचार, अँटी ट्युबरक्युलोसिस उपचाराखालील आणणं हे महत्त्वाचं आहे. बरोबर. आणि आता आपण सरांनी जे आपल्याला सांगितलं ते आपण सगळं टीव्हीच्या स्क्रीनवर बघत आहोत की टीव्हीची लक्षणं बघत आहोत, कशा प्रकारे खोकला होतो, कशा प्रकारे थुंकीतून रक्त जातं आणि कशा प्रकारचे ताप येतो, छातीमध्ये दुखतं किंवा थंडी वाजते, कफमधून जो आहे रक्त पडतं. तर स्क्रीनवर आत्ता आपण बघितलं. आणि आत्ता आपण बघूया डॉक्टर अशोक रणदिवे यांच्याकडे, जे की सहाय्यक संचालक आहेत क्षयरोग कार्यालय पुणे येथे. तर सर, जसं तुम्ही आम्हाला कुष्ठरोगाविषयी सांगितलं राष्ट्रीय कार्यक्रम, तसा क्षयरोगासंदर्भात त्याच्या निर्मूलनासाठी राष्ट्रीय कार्यक्रम काय आहे ते सांगा आणि त्याच्यामध्ये काय काय सुविधा आहेत त्या पण प्लीज आम्हाला सांगा, किंवा निदान कसं करता येतं त्याविषयी. त्याच्यामध्ये सध्या राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम या नावानं हा कार्यक्रम राबवला जात आहे. हा शासनाचा खूपच प्रायोरिटी कार्यक्रम आहे. आपण जर विचार केला तर आत्ता आपलं धोरण आहे 2025 पर्यंत क्षयरोगमुक्त भारत करण्याचं. क्षयरोगामुळं जे काही पेशंटचं नुकसान होतं, जो काही कॅटॅस्ट्रॉफिक लॉस होतो पेशंटला, म्हणजे जे काही त्याचा खर्च त्याच्यावर होतो आणि पेशंट दारिद्र्याच्या खाईत लोटला जातो आणि सततचं इन्फेक्शन असल्यामुळं हे जे ट्रान्समिशन ऑफ इन्फेक्शन आहे कम्युनिटीमध्ये ते तसंच राहत जातं आणि त्याच्यासाठी हे कुठंतरी ब्रेक व्हायला पाहिजे. म्हणून आपल्या माननीय पंतप्रधान महोदयांनी अतिशय महत्त्वाकांक्षी असा 2025 पर्यंत क्षयरोगमुक्त भारत करण्याचं आपण धोरण राबवत आहोत. याच्या अंतर्गत खूप गोष्टी आहेत, खूप रुग्णांना सपोर्ट आहे आणि खूप नवनवीन स्ट्रॅटेजी आहेत. आता जसं लक्षणं सांगितली आपल्याला, एक 4-5 लक्षणं आहेत. ही लक्षणं फक्त आपल्याला स्क्रीनिंगसाठी येतात. एकदा का यामधलं काही लक्षण आढळलं तर त्याच्यानंतरच्या तपासण्या ह्या पुढे सुरू होतात. याच्यामध्ये 15 दिवसापेक्षा जास्त दिवसाचा खोकला असेल, 15 दिवसापेक्षा जास्त दिवसाचा ताप असेल, थुंकी वाटं रक्त पडणं असेल, हिमोप्टॅसिस ज्याला म्हणतो, किंवा काही मानेवर गाठी असेल, तर या सगळ्यांना आपण संशयित क्षयरुग्ण किंवा प्रिझम्पटिव्ह केस म्हणतो. आणि मग त्याच्यासाठी
त्याचे बेडका तपासणी करावी लागते. त्याचे 2 नमुने घेतले जातात पेशंटचे. रुग्णालयात आल्याबरोबर एक घेतला जातो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी एक घेतला जातो. त्याचं मायक्रोस्कोपमधून तपासणी केली जाते. त्याच्यामध्ये जर क्षयरोगाचे जंतू आढळले तर त्याला क्षयरोग आहे समजतो आणि मग त्यालाही पुढे मोफत औषधोपचार सुरू केला जातो. जर त्याचा थुंकी नमुना निगेटिव्ह आला तरी सुद्धा आपण त्याचा एक्सरे करून घेतो. एक्सरे जर नॉर्मल आला तर काही प्रॉब्लेम येणार नाही. एक्सरे जर ॲबनॉर्मल असेल तर परत आता नॅट टेस्टिंग सारख्या अत्याधुनिक सुविधा आहेत, ज्याला जीन एक्सपर्ट टेक्नॉलॉजी म्हणतो किंवा ट्रू नॅट आहे. तर या वेगवेगळ्या तपासण्याद्वारे त्या माणसाच्या थुंकीमध्ये रोगाचे जंतू आहेत की नाही तपासलं जातं. हे अतिशय सेन्सिटिव्ह टेस्ट आहेत, म्हणजे ज्या आपल्याला मायक्रोस्कोपमधून दिसत नाहीत ते सुद्धा जंतू यामध्ये आयडेंटिफाय केले जातात. आणि त्याच्यामुळे जर काही डायग्नोज झाला तर पुन्हा एकदा त्याला पेशंटला औषधोपचार सुरू केला जातो. आता बऱ्याच वर्षापासून आपल्याकडे क्षयरोग असल्यामुळं बऱ्याचशा औषधांना काही रुग्णांमध्ये रेजिस्टन्स आढळतो, म्हणजे प्रतिसाद मिळत नाही. बरोबर. क्षयरोगाचे जंतू त्याच्यामध्ये त्या औषधांना मरत नाही. तर हे सेन्सिटिव्हिटी सुद्धा तपासली जाते आणि मग ज्या रुग्णाला ज्या पद्धतीचा औषधोपचार पाहिजे, त्याला कोणती औषधं परिणामकारक आहेत, त्या पद्धतीची औषधं आपण मोफत पुरवली जातात. इथेही जिल्हा स्तरावर जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यरत आहेत. शहरांमध्ये आपल्याकडे सगळ्या महानगरपालिकांमध्ये शहर क्षयरोग अधिकारी आहेत. मुंबईमध्ये सिटी टीबी ऑफिसर आहेत, त्यांच्या अधीनस्थ 24 वॉर्ड्समध्ये परत शहर क्षयरोग अधिकारी आहेत. अशा पद्धतीनं फार मोठ्या प्रमाणावर क्षयरोगाच्या संदर्भात या दूरीकरणासंबंधात मोठं काम आपलं चालू आहे. फारच छान. आता वळूया डॉक्टर विवेक पै यांच्याकडे, जे की संचालक आहेत मुंबई कुष्ठरोग प्रकल्प मुंबई येथे आणि त्वचारोग तज्ज्ञ देखील आहेत, कुष्ठरोग तज्ज्ञ देखील आहेत. तर पै सर, आम्हाला थोडं क्षयरोगाच्या औषधोपचाराविषयी थोडं आम्हाला डिटेलमध्ये सांगा. सरांनी आपल्याला दाखवायला औषधं आणि फार साहित्य पण आणले, ते पण बघूया आपण. तर सरांकडे. हा, मी तुम्हाला इथे कुष्ठरोगाचं जे उपचार आहे, मल्टीड्रग थेरपी, बरं, त्याचं इथे जे उपलब्ध आहे, सरकारी दवाखाने, महानगरपालिका आणि स्वयंसेवी संस्था, बरोबर, जिथे ही औषधं मोफत उपलब्ध आहेत. मगाशी डॉक्टर रणदिवेंनी याचा उल्लेख केला की याच्यात परिणामकारक आणि आधुनिक औषधं आहेत. तर ही औषधं म्हणजे रिफाम्पिसिन आहे, डॅप्सोन आहे, क्लोफॅझोमिन आहे. हे मल्टीबॅसिलरी, जिथे सांसर्गिक ज्याचं वर्गीकरण केलं जातं, अशा रुग्णांना हे 1 वर्ष दिलं जातं. आणि तसंच हे पॉसिबॅसिलरी जे आहे, जिथे 2 औषधांचा उपयोग केला जातो, हे रिफाम्पिसिन आणि डॅप्सोन, असं हे 6 महिने हे मोफत उपचार पद्धती, ज्याला बहुविध औषध उपचार प्रणाली किंवा MDT, ह्याचा उपयोग हे पॉसिबॅसिलरी लेप्रेसी पेशंट्सना, जिथे असंसर्गिक प्रकार असतो, अशांना हे दिलं जातं. फारच छान. तसंच काही मगाशी याचा उल्लेख झाला की डिफॉर्मिटी, विकृतीसाठी वापरण्यासाठी अनेक एड्स अँड अप्लायन्सेस, जे DPMR प्रोग्राममध्ये याचा उल्लेख आहे आणि याचा वापर केला जातो, ज्याच्यामुळे जी लवकर विकृती किंवा मध्यम स्वरूपात विकृती ज्याची ओळख होते, हाताची असो किंवा पायाची असो, तर हाताच्या विकृत्यांना अशा प्रकारचे जे स्प्लिंट्स आपण त्यांना देतो, जेणेकरून भौतिक उपचार आणि याचा वापर करून ह्या विकृती आपण न वाढणार अशा पद्धतीचा आपण त्यांना सल्ला देतो आणि त्याचा वापर, कंप्लायन्स, हे महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीने विकृती प्रतिबंध कार्यक्रमामध्ये ह्याचा वापर आपण संदर्भ केंद्र, रेफरल सेंटर्स, जिथे जिथे याची सोय आहे तिथे आणि कम्युनिटी बेस्ड, जिथे कम्युनिटीमध्ये जाऊनही आपण हे देऊ शकतो. आणि रुग्णांना हे सोपं आहे, त्याचं त्यांना समजावं लागतं आणि त्यांनी त्याचा वापर नियमितपणे केला, भौतिक उपचार नियमितपणे केला, हे मल्टीड्रग थेरपीच्या व्यतिरिक्त आहे. तर हे काही रुग्णांमध्ये उपचार चालू असतानाही याची गरज असते. काही रुग्णांमध्ये उपचार RFT, जिथे ट्रीटमेंट कंप्लीट झालेलं आहे, त्याच्यानंतरही काही लोकांना विकृती असते किंवा विकृती होण्याची शक्यता असते. अशा रुग्णांमध्ये आपण याचा वापर करतो. फारच छान. डॉक्टर पै, आणि तुम्ही ती एक स्पेशल अशी चप्पल पण आणली, त्याविषयी थोडं सांगा की त्याच्यामध्ये काय खास बात आहे. आणि
आता विकृती आता मी उल्लेख केला हाताच्या विकृती, तसंच पायाच्या विकृतीसाठी जिथे दृश्य स्वरूपात आणि अदृश्य स्वरूपात असे 2 प्रकारचे वर्गीकरण केले जातं. WHO जागतिक आरोग्य संघटनेने याचे वर्गीकरण केलेलं आहे. प्रोग्रामच्या दृष्टीने, कार्यक्रमाच्या दृष्टीने अतिशय सिम्प्लिफाईड असं क्लासिफिकेशन आहे. 0 विकृती ग्रेड म्हणजे जिथे कुठल्याही प्रकारची हातापायांना किंवा डोळ्यांना विकृती नसते. ग्रेड 1 म्हणजे अदृश्य स्वरूपात, जिथे फक्त बधिरता असते, हातापायांना बधिरता, सुन्नपणा, ॲनेस्थेशिया ज्याला म्हणतो. आणि दृश्य स्वरूपात ग्रेड 2 जिथे आपल्याला विकृती दिसते, हाताची बोटं वाकडी झालेली दिसतात, ती अर्ली असू शकतात किंवा क्लॉ हँड म्हणतो त्याला. आणि पायामध्ये अल्सर्स असतात किंवा ब्लिस्टर्स असतात किंवा पाण्याचे फोड येतात फ्रिक्शनमुळे, भाजल्यामुळे. तर अशा पद्धतीमुळे विकृती निर्माण होण्याची शक्यता असते. आणि अशा रुग्णांना आपण हे स्पेशल फुटवेअर, ज्याला MCR मायक्रोसेल्युलर रबर असते याच्यामध्ये आणि आउटसाईड टायर सोल असतो, जेणेकरून कुठल्याही प्रकारची इजा किंवा पायाला इजा होणार नाही, त्याच्यामुळे होणारी जखमा आणि त्याचे संभाव्य परिणाम हे आपण पूर्णपणे टाळू शकतो. अर्थात रुग्णांनी ह्याचा वापर करणं खूप गरजेचं आहे. आणि खास करून आपल्या देशामध्ये जे ग्रामीण भागात असतात, जे अनवाणी त्यांनी चालू नये किंवा इतर कठीण ठिकाणी ज्याचा लोक जंगलात जातात किंवा ट्रायबल एरियाजमध्ये, अशा प्रकारे तिथे रुग्णांना याचा खूप फायदा होतो. आणि हे मोफत दिलं जातं. ही एक जोड 6 महिने चालते, पुन्हा त्याचं आपण त्यांना पुन्हा एकदा द्यावी लागते. आणि हे कायमस्वरूपी त्याचा वापर, त्यामुळे रुग्णांचं आरोग्य शिक्षण या आजाराबद्दल आणि तसंच त्यांचं कौटुंबिक फॅमिली एज्युकेशन हे खूप महत्त्वाचं आहे. फारच छान डॉक्टर पै. म्हणजे मित्रांनो, आपण बघतोय की भारत सरकार म्हणा, महाराष्ट्र राज्य म्हणा, भरपूर प्रयत्न करत आहे. फक्त गरज आहे ती आपला पुढाकार घ्यायची, गरज आहे तो सहकार्य करायची, सहयोग करायची, आणि गरज आहे ती ही माहिती गरजूंपर्यंत पोहोचवायची. तर आता वळूया डॉक्टर रणदिवे यांच्याकडे. तर डॉक्टर साहेब, कुष्ठरोग शोध मोहीम म्हणा किंवा क्षयरोगा रिलेटेड जे अभियान चाललेलं असतं, किंवा आम्ही ऐकतो की संयुक्त मोहीम देखील चालू आहे, तर त्याविषयी थोडं आम्हाला माहिती द्या की काय आहे ती नक्की मोहीम, त्याविषयी थोडं सविस्तर सांगा. त्याच्या अगोदर थोडंसं सांगतो. मगाशी 2 गोष्टी राहिल्या होत्या क्षयरोगाच्या बद्दल. बरं. क्षयरोगामध्ये ह्याच्याशिवाय रुग्णाला DBT नावाची स्कीम आहे, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. क्षय रोगाचं एकदा का निदान झालं तर त्याचा उपचार कालावधी संपेपर्यंत त्याला पोषणासाठी सहाय्य म्हणून केंद्र सरकारकडून दर महिन्याला 500 रुपये त्याच्या बँक खात्यात थेट जमा केले जातात. आणि ह्याच्यामध्ये आता आपण 2021 मध्ये जवळजवळ 75% रुग्णांना आपण ह्याच्यामध्ये मदत केलेली आहे. त्यांच्या खात्यामध्ये पैसे दर महिन्याला डायरेक्ट ट्रान्सफर होत असतात. ह्याच्यासोबतच निदानासाठी ज्या गोष्टी लागतात, आपल्याला माहिती आहे की आपण जर खाजगी दवाखान्यांमध्ये गेलो, प्रायव्हेट सेक्टरमध्ये गेलो तर बराच खर्च होतो जे निदानासाठीच्या, कारण खूप महागडी उपकरणं आहेत. त्याच्यामध्ये टेस्ट करण्यासाठीचा जो खर्च असतो तो पण खूप मोठा असतो आणि त्यामुळं रुग्णावर खूप आर्थिक भार पडतो. या सगळ्या ज्या अत्याधुनिक चाचण्या असतात, या सगळ्या या कार्यक्रमामध्ये कव्हर केलेल्या आहेत आणि रुग्णाच्या कोणत्याही प्रकारे आर्थिक त्याला खिशावर ताण पडणार नाही ह्याची काळजी घेतली जाते. आणि उपचार पद्धतीसुद्धा जे त्याला चालणारा औषधोपचार आहे तो दिला जातो. आता मोहिमेकडे वळू. 13 सप्टेंबरपासून आपली ही मोहीम सुरू होत आहे. ह्याच्यामध्ये संयुक्त कुष्ठरोग शोध अभियान आणि सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम असं हे आम्ही एकत्रित मोहीम आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीनं सार्वजनिक आरोग्य विभागाकडून राबवली जाणार आहे. आपण सुरुवातीला ज्याप्रमाणे चर्चा केली की कुष्ठरोगाचे जे रुग्ण आहेत त्यांच्यामध्ये जे लक्षणं दिसतात ते रुग्णाला काही कळतच नाहीत आणि त्याच्यामुळं कुणीतरी जाऊन तिसऱ्या माणसानं कुणीतरी जाऊन बघणं महत्त्वाचं आहे. म्हणून या मोहिमेमध्ये आपण जवळजवळ 6.5 कोटी लोकसंख्या कव्हर करत आहोत. 6.5 कोटी लोकसंख्येमध्ये घरोघरी भेट देऊन टीम्सद्वारे व्हिजिट होणार आहेत. या टीममध्ये एक पुरुष स्वयंसेवक असेल, एक स्त्री स्वयंसेवक असेल. आपल्याकडं आशा कार्यकर्ती मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत, त्यामुळं स्त्री स्वयंसेवक म्हणून बऱ्याच ठिकाणी आशा कार्यकर्ती असेल. पुरुष स्वयंसेवक ज्या ठिकाणी अवेलेबल ज्या पद्धतीचे असतील, काही तरुण मंडळ असतील, काही ह्याच्यातले लोक असतील, विद्यार्थी असतील, ह्या सगळ्यांचा आपण समावेश केलेला आहे.
त्याचं नियोजन आता सगळीकडे चालू आहे. जिल्हा स्तरावर ह्याचं काम सुरू झालेलं आहे. प्रत्यक्ष मोहीम ही 13 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. या मोहिमेमध्ये तसंच क्षयरोगामध्ये सुद्धा सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम केंद्र सरकारच्या गाईडलाईन्स आहेत त्याप्रमाणे घेण्यात येते. याच्यामध्ये जी लोकसंख्या कव्हर केली जाते ह्याच्यामध्ये एक टार्गेट पॉप्युलेशन आहे. साधारणपणे 10% लोक आहेत जे बऱ्यापैकी एक्सपोजर त्यांना क्षयरोगाचं जास्त आहे. मग काय मजूर असतील, वीटभट्ट्यावर काम करणारे लोक असतील, कन्स्ट्रक्शन साईटवर असतील, कुठं क्राऊडेड प्लेसेसमध्ये राहणारे लोक असतील, तर यांच्यासाठी फक्त 10% पॉप्युलेशन आपण त्यामध्ये घेतो. मात्र ही मोहीम आता आपण क्षयरोगासाठी जी राबवत आहोत त्यामध्येच या सगळ्या लोकसंख्येमध्ये 6.5 कोटीमध्ये ही आपण क्षयरुग्णाचं सुद्धा आपण ॲक्टिव्हली सर्च करणार आहोत. याच्यामध्ये क्षयरोगाचं जे सर्वेक्षण आहे ते आत्ता जी 4-5 लक्षणं आम्ही दोघांनीही सांगितली त्या लक्षणांच्या आधारे सर्वेक्षण करणार आणि कुष्ठरोगाचं जे आहे ते शारीरिक तपासणीच्या आधारे सर्वेक्षण करणार. ह्याच्यामधून जे काही ज्यांना आम्ही संशयित रुग्ण म्हणतो, कारण इथं काही आपल्याकडं प्रत्यक्ष डॉक्टर येऊ शकत नाहीत घरोघरी भेट द्यायला किंवा खूप ट्रेंड स्टाफ येत नाही. या ठिकाणी आशा कार्यकर्ते असतील, ज्यांना प्राथमिक स्वरूपाचं प्रशिक्षण दिले अशा स्वयंसेवक असतील, यांच्याकडून हे सर्वेक्षण केलं जातं. मग ह्यांना निदानासाठी म्हणून एक रेफरल स्लिप दिली जाणार त्या सर्वेक्षणामधून आणि मग ही रेफरल स्लिप घेऊन नजीकच्या सरकारी आरोग्य केंद्रामध्ये आलं की त्या ठिकाणी डॉक्टरांकडून त्यांची शारीरिक तपासणी होणार पूर्ण कुष्ठरोगासाठी आणि जर त्यांना कुष्ठरोग आढळला तर लगेच उपचार सुरू होतील. आणि क्षयरोगासाठी जो प्रोटोकॉल आहे त्याच्यामध्ये 2 बेडक्याचे नमुने आधीच घेतलेले असतात फील्डवरून, त्याच्या तपासणीचा अहवाल जो येतो त्याच्याप्रमाणे त्याचं निदान निश्चित होणार. निदान निश्चित झालं तर काही औषधोपचार सुरू होणार. नाही झालं, समजा थुंकी नमुने निगेटिव्ह आले तर आपण मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे एक्सरेला जाणार आणि एक्सरे केल्यानंतर एक्सरेची सुविधा सुद्धा आपल्याकडं शासकीय यंत्रणा तर आहेच आहे. त्याच्याशिवाय आपण प्रोग्रॅममध्ये ॲक्रिडेशन केलेलं आहे बऱ्याच खाजगी संस्थांचं की ज्या ठिकाणी तुम्हाला फक्त स्लिप मिळणार. खाजगी जरी असेल सेंटर तरीही रुग्णाला कोणत्याही प्रकारचं पैसे द्यावे लागणार नाहीत. त्या ठिकाणी आपला मोफत एक्सरे होणार. एक्सरेचं ओपिनियन आम्हाला मिळणार आणि त्याच्याप्रमाणे नॉर्मल आहे किंवा ॲबनॉर्मल एक्सरे असेल तर मग त्याची ती नॅट तपासणी होऊन पुढील औषधोपचार सुरू होणार. ही साधारणपणे सर्वसाधारण कार्यपद्धती मोहिमेची अशी आहे. एकदा का रुग्णाचं निदान झालं की औषधोपचार सुरू होतील. कुष्ठरोगामध्ये आम्ही थोडंसं अजून पुढे जाऊन जी प्रतिबंधात्मक उपाययोजना आहे, प्रतिबंधात्मक उपाययोजना सुद्धा आपण करत आहोत, ज्याच्यामध्ये बरेच स्टडी झालेले आहेत. पैसर त्याचे पार्ट असतील सुद्धा कदाचित. तर त्याच्यामध्ये जर आपण रिफाम्पिसिन सिंगल डोस दिला तर पुढे जाऊन एक 4-5 वर्षापर्यंत कुष्ठरोगापासून प्रोटेक्शन मिळू शकतं आणि कुष्ठरोगाचं जो होण्याचा जो अतिशय कमी सांसर्गिक असल्यामुळे जे खूप क्लोज कॉन्टॅक्ट्स असतात, म्हणजे घरात राहणारे व्यक्ती असतील, बाजूचे असतील, शेजारचे असतील, कामाच्या ठिकाणी एकत्र येणारे असतील, तर हे त्याच्यामध्ये थोडंसं हाय रिस्क पॉप्युलेशन आहे. आणि त्यांच्यासाठी मग आपण रिफाम्पिसिनचं सिंगल डोस प्रोफायलॅक्सिस मोहीम संपल्यानंतर, म्हणजे साधारण आम्ही एक दिवस फिक्स केलेला आहे 14 ऑक्टोबरला ते आम्ही करणार आहोत. आणि त्यानंतर त्यामध्ये जर काही लोक राहिले असतील तर त्यांना पुन्हा आम्ही 21 ऑक्टोबरला परत त्याला रिफाम्पिसिनचा सिंगल डोस देणार आहोत. क्षयरोगामध्ये असं जर का निदान निश्चित झालं की मग त्याचे जे 6 वर्षाखालचे कॉन्टॅक्ट आहेत, लहान मुलं आहेत, त्यांच्यासाठी प्रतिबंधात्मक औषधोपचार गाईडलाईन्स जे आहेत त्याप्रमाणे सुरू करणार. फारच छान सर. या वळणावर आपल्याला एक फोन आला आहे. शिवानंदजींचा फोन आहे. नमस्कार शिवानंदजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार, स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. सध्या सगळीकडे कुष्ठरोगाचं प्रमाण कमी जास्त प्रमाणामध्ये होत आहे, पण त्यासाठी औषधोपचार सुद्धा भरपूर सरकारने काढलेला आहे. पण जे आता जे कुष्ठरोग झालेली व्यक्ती आहे ती व्यक्ती समजा एखादं आपल्या जवळ बसलं आलं किंवा त्यांच्याशी बोलणं किंवा जेवण खाण्यामध्ये काहीतरी केलं तर ते दुसऱ्या व्यक्तीला असं वाटते की बाबा त्यांना कुष्ठरोग आहे, त्यामुळे आपल्याला सुद्धा कुष्ठरोग होऊ शकतोय काय आणि त्यांच्यामुळे आम्हाला सुद्धा आजाराचं प्रसरतंय काय, असं मनामध्ये वेगवेगळ्या वातावरण निर्माण होतंय आणि त्यांना टेन्शन होतंय. मग बरोबर, तशा व्यक्तींना तुम्ही काय मार्गदर्शन कराल की हे कुष्ठरोग कशा प्रकारे प्रसार होतो आणि कशामुळे होतो आणि कशामुळे होत नाही, तुम्ही त्या लोकांना काय सांगाल असं माझा प्रश्न आहे. फारच छान शिवानंदजी, धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. आम्ही या प्रश्नाकडे येणारच होतो. समज आणि गैरसमज, पै सरांकडून सुरुवात करूया. काय सांगाल सर? हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न त्यांनी आपल्या विचारलेला आहे आणि ही सर्वसामान्य ही धारणा आहे की
कुष्ठरोग म्हटलं की विकृती, विद्रुपता हे संसर्गिकता हे असं जोडलं जातं आणि हे दूर करणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि हा प्रश्न त्याच संदर्भात आहे. तर मगाशी म्हटल्याप्रमाणे आताची जी औषधं आहेत ती अतिशय प्रभावित औषधं आहेत, आधुनिक औषधं आहेत आणि अतिशय प्रभावशाली आहेत, ज्याच्यामुळे त्याचा एक डोससुद्धा बहुतांश जंतू हे पूर्णपणे नष्ट होतात आणि त्याच्यामुळे होणारा प्रसार हा पहिल्याच डोजमध्ये हा पूर्णपणे बंद होतो आणि जे रुग्ण उपचाराखालील आहेत, जे रुग्ण उपचार पूर्ण केलेले आहेत असे रुग्ण हे संसर्ग अशा रुग्णांमधून होत नाही आणि त्याच्यामुळे हा जो समज आहे, गैरसमज आहे, तो निश्चितपणे या शास्त्रीय कारणातून दूर व्हायलाच पाहिजे. अर्थात जे ज्यांचं निदान झालेलं नाही आहे आणि जे संसर्गिक आहेत आणि त्यांना अनुपचारित आहेत अशामुळेच रोग प्रसार होतो आणि म्हणून हे शोधकार्य, हे अभियान, ही मोहीम आणि हे सातत्याने जनजागृती ह्याचा खरा उपयोग ह्याच्यासाठीच आहे की लवकर त्याचं लक्षणं, ज्याचा आपण आज चर्चेमध्ये सातत्याने उल्लेख केलेला आहे आणि सर्वसामान्य जनतेची आपल्याकडनं जनतेकडनं काय अपेक्षा आहे, तर त्यांनी सहकार्य करायचं आहे. या लोकशिक्षणातून हे अतिशय सोपं असं समजण्या इतकं ही लक्षणं आहेत आणि कुठल्याही प्रकारची ही लक्षणं कुष्ठरोग असो अथवा क्षयरोग असो ते नजीकच्या दवाखान्यामध्ये, आरोग्य केंद्रामध्ये, सरकारी असो, महानगरपालिका असो, पालिका असो, स्वयंसेवी संस्था असो, त्या ठिकाणी तिथे जाऊन डॉक्टरांशी सल्ला घेऊन त्याचा तपास करून ते गैरसमज दूर करून आणि निश्चित आहे की नाही ह्याचाही आपण उलगडा करू शकतो. तर अशा पद्धतीने हे जर केलं तर बऱ्याच अंशी हे सगळं गैरसमज दूर होतील आणि जे अशा प्रकारे होणारा प्रसार जो आहे हा बंद होईल आणि बरेच रुग्ण जे आहेत ते लवकर निदान, लवकर उपचार ह्याचा पुनरुच्चार करत आहोत आपण आणि जेणेकरून प्रसार ही जी साखळी आहे ती बंद होईल. बरोबर. डॉक्टर रणदिवे, तुम्हाला शिवानंदजींच्या प्रश्नावर काही सांगायचं आहे? गैरसमज जे आहेत लोकांमध्ये अजूनही, मात्र आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की इतक्या आधुनिक उपचार पद्धती आलेल्या आहेत. एक तर जो कोण डायग्नोज होतो, ज्याला निदान होतं या रोगाचं, त्यानं बिलकुल घाबरून जायचं कारण नाही. इतर जसे आजार होणार आहेत तसाच क्षयरोग होऊ शकेल, तसाच कुष्ठरोग सुद्धा होऊ शकेल आणि ह्याचा जो कालावधी, पूर्ण कालावधीचा उपचार अवेलेबल आहे, उपचारातून पूर्णपणे रोग बरा होतो, हे आपल्याकडं लाखो हजारो उदाहरणावरून सिद्ध झालेलं आहे आणि त्यामुळे ह्याच्यामध्ये कोणतीही भीती बाळगायचं कारण नाही. आपल्याला झालेला आजार कुणाला लपवण्याची गरज नाही आणि लोकांनी सुद्धा एखाद्याला अशा पद्धतीचं क्षयरोग किंवा कुष्ठरोगाचं निदान झालं असेल तर खूप काही अनैसर्गिक झालेलं आहे, त्याच्याकडे असं या नजरेनं बघण्याची गरज नाही. कारण तो 1 वर्ष असेल, 6 महिने असेल, पूर्ण कालावधी घेतला तर नेक्स्ट इयरला, पुढच्या वर्षी तुम्हाला कोणी म्हणणार पण नाही की बाबा तुम्हाला काही आजार झालेला होता, तुम्ही त्याचा औषधोपचार पूर्ण केलेला आहे. आता राहिली कुष्ठरोगामुळे येणाऱ्या विकृतीची गोष्ट. ते जर आपण लवकर वेळ नाही घालवला, हा रोग मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला खूप वेळ देतो. लगेच आपल्याला विकृती कधीच येत नाही या आजारामध्ये. आपल्याकडं साधारणपणे 1-1.5 वर्षाचा कालावधी असतो. त्यामुळे कुठलाही चट्टा असेल अंगावरचा, कुणीही असेल. आता आम्हाला जो स्वयंसेवकांना जो अनुभव येतो, घराच्या दरवाजात गेलं आणि साधा आम्ही माणसानं उच्चारला की क्षयरोग किंवा कुष्ठरोगाच्या सर्वेक्षणासाठी आम्ही आलो, नाही अशा पद्धतीचं आम्हाला कुणाला काही झालेलं नाही, आम्हाला काही क्षयरोग नाही, कुष्ठरोग नाही, असं करून त्यांना पाठवलं जातं. असं न करता जर आपण शारीरिक तपासणी केली, ते गेल्यानंतर सुद्धा आपण कुटुंबातल्या, आपल्याला माहिती असेल समजा कुणाच्या तरी अंगावर चट्टा आहे किंवा काय खोकला आहे, 15 दिवस झाला, 8 दिवस झालं, तर ह्याच्याकडे आपण थोडंसं गांभीर्यानं बघितलं, त्याच्या ज्या निदानात्मक सुविधा आहेत त्याचा आपण लाभ घेतला तर आपल्याला लवकर निदान व्हायला मदत होईल आणि मग आपण ह्या समज आणि गैरसमजाच्या पलीकडे जाऊ आणि त्याच्या पलीकडे जाऊन आपण लवकर बरे होऊ. तर मला वाटतं एवढंच पुरेसं आहे. पै सरांना एक मुद्दा ऍड करायचा आहे, काय सांगाल पै? हो, ते म्हणजे त्यांनी अजून एक त्यांच्या प्रश्नामध्ये अजून एक भाग होता, तो म्हणजे प्रसार. तर या रोगाचा प्रसार कुष्ठरोग आणि क्षयरोग हे दोन्ही हवेच्या माध्यमातून प्रसार होत असतो आणि श्वसनक्रियेतून खोकताना, शिंकताना
आणि त्याच्यामुळे होणारा जो प्रसार आहे त्यामुळे होणारा हा आजार आहे. तेव्हा स्पर्शातून किंवा एखाद्या कुष्ठरुग्णाबरोबर बसून किंवा त्याच्याबरोबर जे ऑब्जेक्ट्स आहेत ते शेअर करून अशा पद्धतीने हा आजार पसरत नाही आणि म्हणून ही गैरसमज दूर करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे उपचार पद्धती जी आहे मल्टी ड्रग थेरपी हे अतिशय उपयुक्त साधन आहे आणि ज्याचा परिणाम आपण मगाशी उल्लेख केला की अनेक रुग्ण हे रोगमुक्त झालेले आहेत आणि ह्याच्यावरूनच आपल्याला सकृत दर्शनी असं स्पष्ट दिसतंय की आपण याचा शास्त्रीय दृष्ट्या लवकर निदान आणि उपचार ज्याच्यातून हे आपल्याला हे दूर करता येईल. बरोबर मित्रांनो, पुढाकार घेऊन सहकार्य करून सहयोग देऊन आपल्याला देशाला जिंकवायचं आहे, टीबीला हरवायचं आहे, कुष्ठरोगाला हरवायचं आहे. तर डॉक्टर रणदिवेंकडून पुन्हा येतो की या दोन्ही मोहिमा एकत्र राबवण्याचे फायदे काय ते आम्हाला प्लीज सांगा. एकत्र मोहीम राबवण्याचा उद्देश असा आहे की कुष्ठरोगासाठी ज्यावेळी माणूस जाणार आहे, तपासणीसाठी जी टीम जाणार आहे, त्याचवेळी आपण जर क्षयरोगाची पण लक्षणं पाहिली तर आपल्याला नक्कीच एकाच कामामध्ये आपली दोन्ही गोष्टी साध्य होतात. आणि दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एकामध्ये शारीरिक तपासणी आहे आणि एकामध्ये 5 प्रश्न विचारायचे आहेत. प्रश्नाला जर व्यवस्थित रिस्पॉन्स असेल, रिअलिस्टिक रिस्पॉन्स मिळाला तर त्याच्यातनं बऱ्याच गोष्टी पुढे येणार आणि एकासाठीचं आपण सर्वेक्षण करत असताना या दोन्ही आजारांचं सर्वेक्षण होऊन जातं. आमचा मागच्या 5-7 वर्षाचा जो अनुभव आहे, साधारणपणे ही मोहीम 2016 पासून सुरू झालेली आहे. 2016 पासूनचा आरोग्य विभागाचा अनुभव असा आहे की सांसर्गिक आणि असंसर्गिक जे कुष्ठरुग्ण असतात, सांसर्गिक रुग्णाचं प्रमाण जर आम्ही ॲक्टिव्ह सर्च नाही केला तर जास्त वाढत राहतं. म्हणजे इन्फेक्शियस रुग्ण जे आहेत ते समाजामध्ये तसेच राहतात आणि त्यामुळे इन्फेक्शन स्प्रेड होण्याचा धोका वाढतो. आणि जर मोहीम स्वरूपात गेलो, मोहिमेच्या कालावधीत जर बघितलं आम्ही, तर आम्हाला ह्या मोहिमेमध्ये सर्वसाधारणपणे एक 6,000 कुष्ठरुग्ण मिळतात. आणि हे 6,000 कुष्ठरुग्णाचं जर आम्ही ॲनालिसिस करतो तर त्याच्यामध्ये असं आढळून येतं की ह्याच्यामध्ये नॉन इन्फेक्शियस किंवा असंसर्गिक रुग्णाचं प्रमाण हे वर्षभर मिळणाऱ्या रुग्णांच्या प्रमाणापेक्षा कितीतरी जास्त असतं. त्यामुळे आपल्याला हे ट्रान्समिशन ऑफ इन्फेक्शन हे कट करण्यासाठी ह्या मोहिमेचा उपयोग होतो. आणि हीच गोष्ट क्षयरोगासाठी सुद्धा लागू आहे. जर क्षयरोग झालेली व्यक्ती जर घरात असेल, उपचाराशिवाय असेल, तर त्याच्यामुळं जो स्प्रेड होणारा इन्फेक्शन त्याच्या घरातल्या व्यक्तींना होईल, बाहेर होईल, समाजात होईल. ते काही 2-4 दिवसामध्ये, 8 दिवसामध्ये, कारण क्षयरोग असा आहे की तुम्हाला जास्त दिवस घरात नाही बसू देणार. पण त्याच्याही आज जर तुम्ही जाऊन तपासणी करून घेतली, निदान झालं, तर त्याच्यामुळे जे काही स्प्रेड ऑफ इन्फेक्शन होणार ते अजिबात होणार नाही आणि आपल्याला ट्रान्समिशन ऑफ इन्फेक्शन कट करण्यासाठी या मोहिमांचा उपयोग होतो. फारच छान. डॉक्टर पै, तुमच्याकडे येतो. शेवटची 2-3च मिनिटं उरलेली आहे, तर आणि त्याच्यानंतर जाता जाता एक आमच्या मित्रांना थोडक्यात एका वाक्यात संदेश पण द्या की हे जे आपण शोध मोहीम राबवतो तर त्याचा रोग प्रमाण कमी करण्यात कसा फायदा होतो त्याच्याविषयी थोडक्यात थोडं आम्हाला सांगा आणि नंतर टेक होम मेसेज आमच्या मित्रांसाठी प्लीज. हो, निश्चित. तर हे जे अभियान आपण चर्चा केली, संयुक्त सक्रिय अभियान जे आहे, कुष्ठरुग्ण शोध मोहीम आणि क्षयरुग्ण शोध मोहीम, ह्या 14 दिवसामध्ये आपले जे टीम्स आहेत, स्वयंसेवक टीम्स आहेत, आशा वर्कर्स आहेत, हे जसं डॉक्टर रणदिवे यांनी म्हटलं की महाराष्ट्रातल्या 6.5-7-8 कोटीपर्यंत पोचणार आहेत. अनेक चमू त्यासाठी निर्माण केलेले आहे. त्यांचं प्रशिक्षणही चालू आहे आणि ते घरभेटी देऊन सर्वेक्षण करून अशा पद्धतीचे संशयित रुग्ण आहेत आणि त्यांचं कन्फर्मेशन. तर त्याच्यामुळे अपेक्षित आहे की क्षयरोगाचं जवळजवळ 12-13 हजार असे रुग्ण कदाचित शोधले जातील आणि तसंच कुष्ठरोगाचे सुद्धा जवळजवळ 8,000-9,000 असे नवीन रुग्ण या 14 दिवसाच्या सक्रिय अभियानातून शोध होईल आणि त्यांचा उपचार, ज्याच्यामुळे जो ॲक्टिव्ह केस लोड आहे तो खूप प्रमाणात कमी होईल आणि त्याचा जो प्रसार जो आहे हा अतिशय ब्रेक करण्यात खूपच मदत होईल. तेव्हा हे संयुक्त अभियान सातत्याने 14 दिवस आणि मुख्य म्हणजे जनजागृती होईल. ॲक्टिव्ह सर्च शिवाय
जनजागृती, त्याच्यामुळे लोकांना जनजागृती होईल, लोक या आजारासंदर्भात, दोन्ही आजारासंदर्भात शिक्षित होतील आणि स्वतःहून ते येण्यासही प्रवृत्त होतील. अर्थात 14 दिवसानंतरही संशयित रुग्ण येत राहतील आणि त्यांचं निदान करणं हे महत्त्वाचं राहील. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या सगळ्यांना उपचाराखाली घेण्यात येईल. आता टेक होम मेसेज म्हटलं की ह्या अभियानाचं संपूर्ण 14 दिवसाचं आता इतर राज्यातही हे काही राज्यात झालेलं आहे, तर अनेक राज्यात हे अभियान चालू आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला या अभियानातून महाराष्ट्र कुष्ठमुक्त होण्यास आणि तसंच भारत कुष्ठमुक्त होण्यास त्याची वाटचाल 2030 पर्यंत आपल्याला करायचं आहे, तर त्याला खूप मदत अशी होईल. मस्त, फारच छान डॉक्टर रणदिवे. थोडक्यात किंवा एका वाक्यात आम्हाला एकाच मिनिटात सांगतो. याच्यामध्ये ग्रामीण भागामध्ये 100% लोकसंख्येचं याच्यामध्ये सर्वेक्षण करण्यात येणार आहे या मोहिमेमध्ये, आणि शहरी भागामध्ये सर्वसाधारणपणे 30% हाय रिस्क पॉप्युलेशन आहे त्याचं सर्वेक्षण करण्यात येणार आहे. याच्यामध्ये जवळपास 70,000 टीम काम करणार आहेत, 15,000 सुपरवायझर्स काम करणार आहेत, जे की या मोहिमेचं सनियंत्रण करतील, सपोर्ट करतील मोहिमेला. आणि अशा पद्धतीने ही आमची मोहीम राबवली जाणार आहे. सर्वांना आपल्याला एकच विनंती आहे की आपल्या घरी जे स्वयंसेवक येणार आहेत त्यांच्याकडून शारीरिक तपासणी करून घ्या, त्यांना जे लक्षणं विचारतील ते सांगा आणि या मोहिमेला सहकार्य करा. फारच छान डॉक्टर रणदिवे. डॉक्टर पै, तुम्ही इथे आलात, बहुमूल्य आम्हाला मार्गदर्शन केलं. वेळ नेहमीच थोडका पडतो आपल्या, तरी तुम्ही जास्तीत जास्त आम्हाला माहिती दिली आहे, त्याविषयी धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्री वाहिनीतर्फे, आरोग्य संपदाच्या पूर्ण टीमतर्फे आणि मित्रांतर्फे. मित्रांनो, गणेशाला स्मरूनच कार्यक्रमाचा शेवट करूया. गणपती बाप्पा मोरया बोलूया, पुढल्या वर्षी लवकर या असं सांगूया आणि पुढच्या अंकात पुन्हा एका नवीन विषयासोबत तुमच्यासमोर येऊ. तोवर धन्यवाद, नमस्कार. पाहत राहा आपला लाडका कार्यक्रम डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा, आपल्या लाडक्या वाहिनीवर, ज्याचं नाव आहे सह्याद्री वाहिनी. प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. नमस्कार.